नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। राज्यभरामध्ये सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी संपावर जात आहेत। कार्यालयीन कामकाज ठप्प होत आहे। वास्तविक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना बेरोजगार पदवीधर तरुणांना नोकऱ्या देण्याची गरज आहे। असं असताना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील कोट्यावधी बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्नही मार्गी लावला पाहिजे। जुनी पेन्शन लागू झाल्यास राज्याच्या तिजोरीवर भार पडणार, मात्र हाच भार जर पदवीधर तरुणांच्या नोकरीवर पडला तर महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार। हीच मागणी घेऊन आम्ही पदवीधर बेरोजगार उद्या बुधवारी 15 मार्च रोजी सांगलीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत। आमची मागणी इतकीच की जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार असाल तर त्याचबरोबर येणे महाराष्ट्रातील कंत्राटी, मानधन, बदली, रोजंदारी बेसवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करावं। राज्यात ज्या ज्या ठिकाणी नोकर भरतीला बंदी आहे ती बंदी तातडीने उठवावी। कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सर्वांना सेवेत कायम करावं अशी मागणी करण्यात आली आहे। पदवीधर बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत मासिक 10,000चा बेरोजगार भत्ता लागू करावा। राज्याचे मायबाप आपण आहात, त्यामुळे आपण सर्व स्तरांवरून माध्यम मार्ग काढावा अशी मागणी पदवीधरांनी केलेली आहे। मोजक्या लोकांचा लाड पुरवण्यापेक्षा समाजातील सर्व दुर्लक्षित घटकांना जे नोकरीपासून वंचित आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। कारण शासनाच्या म्हणण्यानुसार आहे त्या लोकांच्यावर प्रचंड खर्च होतोय, तर नवीन भरती का करायची? तर आहे त्यांचा खर्च प्रचंड होत असला तर कमी करा आणि नव्यानं संधी द्या असं आमचं म्हणणं आहे। ज्यांना जुनी पेन्शन हवी आहे ते नवीन पेन्शन आत्ता मागत आहेत, परंतु 2005 नंतर ज्यावेळेला हे सेवेत आले त्यावेळेला त्यांना आपल्याला जुनी पेन्शन मिळणार नाही हे माहिती होतं, तरी सुद्धा ते सेवेत दाखल झालेले आहेत। त्यांनी सेवा मान्य केलेली आहे, सेवा स्वीकारलेली आहे आणि आता मात्र जुन्या पेन्शनसाठी संघटित ताकदीच्या जोरावरती सरकारला वाकवायचा प्रयत्न करतायत। त्यांनी त्यांच्या मागण्याला जरूर मांडावं। त्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीचा प्रमुख मुद्दा असा आहे की 2005 नंतर सरकारनं जी गुंतवणूक करायला पाहिजे नवीन पेन्शनची योग्य ठिकाणी ती सरकारनं केलेली नाही आहे। त्यामुळे सध्या पेन्शन मिळताना नवीन लोकांना अत्यल्प पेन्शन मिळत्या। आमचं म्हणणं आहे ही जी गुंतवणूक करायची होती सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातातच प्रशासन होतं। तुम्ही तुमची गुंतवणूक कशी करायची, कुठं करायची हे सरकारला सांगणं गरजेचं होतं। तुम्ही तुमचं काम नीट केलं नाही, त्याचंच नुकसान तुम्हाला सोसावं लागते। तुम्ही तुमचं नीट काम केलं असतं तर तुमचं नुकसान झालं नसतं। त्यामुळे जे नुकसान म्हणतायत ते योग्य गुंतवणूक केली नाही। सरकारनं त्यांच्या पैशाची योग्य गुंतवणूक करावी, त्यांना योग्य प्रकारचा मोबदला द्यावा, पण केवळ त्यांचा लाड पुरावेत किंवा मतांवर परिणाम होतोय, सत्ता जाईल या भीतीनं राजकीय निर्णय न घेता सर्वांना समान न्याय यावा एवढी आमची भूमिका आहे। मात्र याच अनुषंगाने जर तुम्ही जुनी पेन्शन लागू करणार असाल तर मात्र राज्यामध्ये करोडो बेरोजगार आहेत, करोडो पदवीधर आहेत जे पदव्या घेऊन मजुरीच्या कामासाठी जात आहेत। अशा मजुरीचं काम करण्याची वेळ आलेल्या पदवीधरांच्या हाताला हक्काची नोकरी आपण दिली पाहिजे आणि आम्हाला कुणाला पेन्शन द्या नाही द्या असं आमचं म्हणणं नाही आहे। मात्र ज्यांना नोकरी नाही आहे, जे आज बेरोजगार म्हणून दर दर फिरतायत, भटकतायत, अशा लोकांच्यासाठी नोकऱ्या खुल्या केल्या पाहिजेत। राज्यामध्ये अनेक महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, यातल्या नोकर भरत्यांवर बंदी सरकारनं घातलेली आहे। त्यामुळे शेकडो नाही तर करोडो बेरोजगार हे हातात पदव्या घेऊन फिरतायत, आपल्या नोकरीसाठी वन करतायत। मात्र दुसरीकडं अशा बेरोजगारांना, अशा पदवीधरांना न्याय देण्याऐवजी, त्यांच्यासाठी भांडण्याऐवजी ती काही ठराविक लोक ही बेरोजगारांच्या या प्रश्नाला बगल देऊन या बेरोजगारांच्या प्रश्नाची बाजूला करून आपली पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे। माझं सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना विनंती आहे की बेरोजगारांच्याकडे, पदवीधरांच्याकडे आपण सहानुभूतीनं पहा, कारण त्यांनी आयुष्य आपल्या पदवी मिळवण्यासाठी घालवलं असतं, नोकरीसाठी घालवलेलं असतं। मात्र परवाच झालेली नोकर भरती जर आपण बघितली पोलीस दलाची तर काही जागांसाठी लाखो अर्ज आले होते। ह्याच्यावरूनच आपल्याला समजते की राज्यामध्ये बेरोजगाराची परिस्थिती किती भयानक आहे आणि सरकारनं जर जुन्या पेन्शनचा निर्णय घ्यायचा असेल सरकारला तर मात्र आमच्या सर्व पदवीधरांना, जे पदवीधर एम्प्लॉयमेंटकडे नोंद आहेत अशा सर्व पदवीधरांना तातडीनं नोकरी द्यावी आणि या पदवीधरांना सुद्धा न्याय द्यावा अशी या निमित्तानं आमची आग्रही मागणी राहणार आहे।